ठाणे शहरामध्ये आजपासून बिझनेस जत्रा या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून यंदा देखील ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्राचं आयोजन करण्यात आलं आहे। आज उद्योगमंत्री श्री उदय सामंत, खासदार श्री नरेश म्हस्के, त्याचप्रमाणे पीतांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र प्रभुदेसाई, सॅटर्डे क्लबचे श्री अशोक दुगाडे आदींच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली। जवळपास 120 स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत। यावेळेस बोलताना श्री उदय सामंत यांनी अशा प्रकारच्या बिझनेस जत्रांचं आयोजन महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी होण्याची आवश्यकता व्यक्त केली। सरकार हे MSMEच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणार आहे। यापुढे ज्या काही MIDC तयार होतील त्यापैकी 20% जागा ही MSMEसाठी राखीव ठेवली जाईल असं देखील यावेळेस श्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं। सध्या MSME ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची आपल्या अर्थचक्रातील घटक आहे। आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये MSMEचा वाटा जवळपास 80% आहे। जवळपास 20 कोटी लोकांना MSMEच्या माध्यमातून रोजगार मिळतो। त्यामुळे MSMEला अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि त्यामुळेच लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी अधिकाधिक सोयी आणि सवलती निर्माण करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं यावेळेस श्री उदय सामंत यांनी सांगितलं। गेले सातत्यानं 3 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात, विशेषतः MSME साठी घेतात। त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं, शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली 3 वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो। या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू। पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हे खातं शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळे मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू। ठाणे शहरामध्ये बिझनेस जत्रासारखा उपक्रम होतो आहे, याचं निश्चितपणे कौतुक आहे। अशा प्रकारच्या उपक्रमांना अधिकाधिक पाठिंबा दिला गेला पाहिजे असं मत यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं। बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात। एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता, त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो। हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो। त्या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। काय आवाहन करत नागरिकांना? जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चाललाय आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं। लक्षवेधीचे संस्थापक श्री अतुल राजोळी यांनी देखील बिझनेस जत्राचं महत्त्व यावेळेस विशद केलं। बिझनेस जत्राच्या माध्यमातून अनेक उद्योजक एकमेकांना भेटत असतात आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाची वाढ होत असते असं यावेळेस अतुल राजोळी यांनी सांगितलं। कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे, हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही 2 दिवस इकडे साजरा करतोय। आणि लघु उद्योजक काय कामगिरी करतात, काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची दखल घेतली जावी, त्याच्याबद्दल एक एक्नॉलेजमेंट मिळालं, ते ॲप्रिशिएट करावं, त्याला एक मान सन्मान द्यावा, त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय। इकडे 125 पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं एक्झिबिशन करत आहेत, प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय त्या प्रतिसादाबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील उद्योजक बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। कार्यक्रमाला बिझनेस जत्राचे स्वागताध्यक्ष श्री संतोष पाटील, श्री विकास रेपाळे, योगेश जानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ऍक्च्युली मगातपासून एक गोष्ट दादा आणि सगळे सांगतात, तर फक्त ठाणेकरांना नाही, पालघर, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रावरून जे उद्योजक येतात त्यांचे विशेषतः आभार।
कारण की त्यांची जी इकडे आतापर्यंत मला रजिस्ट्रेशनचा आकडा सांगायचा आहे, मी मगाशी काउंटरला जरा हिशोब घेतला तर 2200 उद्योजकांनी 2200 अधिक उद्योजकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय. राज्याचे उद्योग मंत्री, ठाण्याचे खासदार तसेच इतर मान्यवर जे आहेत त्यांचा आम्हाला नेहमी वेळोवेळी सपोर्ट लागतो. MIDC आणि सर्व अधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला, त्यांचे विशेष आभार. फक्त महत्वाचं एक मगाचपासून दादा जे सांगतात अतुल दादा की MSMEना रेकग्निशन होत नाही, किंवा त्यांचा ऑनर होत नाही, त्यांचा रिस्पेक्ट होत नाही, त्याचं एक देशी उदाहरण, एक गावठी उदाहरण देतो. एखादं घर असतं, त्या घरामध्ये एखादा खूप शिकलेला मुलगा असतो, 2-3 मुलं असतात, त्यात खूप शिकलेला असतो, त्याला लाखभर पगार असतो, आणि दुसरा असतो त्याला एक 20,000च पगार असतो, परंतु तो ते 20,000 पगारामध्ये घरातले सगळे व्याप सांभाळतो. जसं कोणाच्या लग्नाला जायचंय, कोणा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळतो, पण त्याचा जास्त रेकग्निशन किंवा त्याचा जास्त कुठेतरी त्याला मान सन्मान घरात तेवढा मिळत नाही, पण 1 लाख वाल्याला जास्तीचा मान सन्मान मिळतो. तर हे लघु उद्योजकांचं याच पद्धतीने आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.